आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही मुंबई पुणे प्रवास करणार असाल तर जरा थांबा। या मार्गावरून प्रवास टाळायला हवा, कारण एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। आत्ताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। काल संध्याकाळी खंडाळा घाटामध्ये आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर उलटलेला आहे। त्यामधून ज्वालाग्राही गॅस लिकेज होतोय। तर प्रशासनाकडून टँकर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र तोपर्यंत वाहनांच्या सुरक्षेसाठी मुंबईकडील मार्ग बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे दोन्ही मार्गांवर आता वाहतूक कोंडी झाली आहे। आज एक्सप्रेसवेचा प्रवास शक्यतो टाळावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर 24 तास झालेले आहेत, मात्र तरी देखील वाहतूक कोंडी कायम आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याच्या तिथे मोठ्या प्रमाणात तो गॅस टँकर जो आहे तो पलटी झाला आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात जे आहे ते गॅस गळती झाली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक तर जामच आहे। मात्र आपण बघत असाल या जुन्या मुंबई पुणे हायवेवरतीही मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक जाम करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहे की एक लेन जे आहे ते पूर्णतः जे आहे ते बंद करण्यात आली आहे। त्याच्यामुळे एका लेनवरूनच म्हणजेच मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे तेच इथं चालू ठेवण्यात आली आहे। भारत पुण्यावरून मुंबई जाण्यासाठी जे वाहतूक आहे ते पूर्णतः जे आहे ते बंद करण्यात आलेली आहे। मात्र हे होत असताना आताही जवळजवळ 15 तास झाले, अजूनही तो गॅस टँकर जो आहे तो काढण्यात आला नाही। त्याच्यामुळे ट्रॅफिक तर जामच आहे। मात्र हे होत असताना अजूनही किती वेळ लागतोय याच्यासाठी की ह्या तो टँकर जो आहे तो बाजूला करण्यासाठी किती तास लागतो अजूनही निश्चित झालेला नाही। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। जवळजवळ 5 तास झाले आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय। सकाळी 6:30-7 वाजता घरातून निघालोय मुंबईसाठी। कामासाठी मीटिंग्स वगैरे असतात मुंबईमध्ये, रेग्युलरचं जाणं येणं असतं। आता 5-6 तास झाले जागेवरती बसून आहे, ना कशाची सोय इथं खाण्यापिण्याची नाही, काही कळतंय कधी सोडणार आहे, काय करणार आहे किंवा काय त्याची पुढे करणार आहे त्याच्यानुसार कुठल्याही प्रकारची इथं जानकारी दिली जात नाहीये। कोणाची काही इन्फॉर्मेशन नाही आहे कधी हे ट्रॅफिक क्लिअर होईल, पुढे कधी सरकेल, काही कोणाचा पत्ता नाही आहे। आम्ही स्टेट हायवे ऑथॉरिटीला सुद्धा फोन केला, त्यांचे टोल फ्री नंबर सुद्धा ट्राय केले, कोणी फोन उचलत नाही आहेत, काही रिस्पॉन्स नाही आहे, कोणाकडे काही अपडेट नाही आहे।